आईला पिक्चरची स्टोरीज की आई बाप नाही समजून जिंदगीची स्टोरी सुरू केली आणि इंटरव्हलला आई बाप हजर. म्हणजे आपल्या आई बापाला मी नको होतो म्हणून देवाला दिला आणि स्वतःच देव म्हणून विकत. आई बाबाचा हात धरून चालायच्या उमरमध्ये मी त्यांना मंदिराच्या मंडपात भिरभिरत्या नजरेनं शोधत राहिलो. ज्या पुजाऱ्याला मी माझा बाप मानायचो त्याने आधीच क्लिअर केलं की मी तुझा बाप नाही. मग माझा बाप कोण हा सवाल डोक्यात ठेवून मी 10 वर्षाचा असताना पुजारी वैकुंठाला निघून गेले. साला दुनिया विठ्ठल मंदिरात देवाला माऊली समजून भेटायला यायची आणि मी त्या मंदिरात त्या माऊली सोबत राहून राहत होतो. लावारीच होतो. तरीही विठ्ठल रखुमाईच माझे आईबाप होते. दगडाचे होते पण जागेवर तर होते. पुजाऱ्याने वाढवलेला अनाथ मुलगा म्हणून मग सगळ्या पंढरपुरानं मला वाढवलं. कुणाच्याही घरी जा खा. शाळेत कुणी कधीही फी नाही विचारली. कुणी कपडे द्यायचं तर कुणी पुस्तक. त्यामुळे सगळं काही मिळत होतं. पण तरीही आपण अनाथ आहोत आश्रित आहोत हे मनात पक्क बसलं होतं. शाळा सुटली. स्वतःची कमाई पाहिजे म्हणून वीट भट्टीवर कामाला लागलो. तशी लहानपणापासूनच आपल्या जिंदगीत वीट रुजून बसली होती. पुजाऱ्यानं हा तुझा बाप म्हणून देवाच्या मुक्तीसमोर उभं तर केलं. तेव्हापासून आपला बाप विटेवर का उभा हा प्रश्न सतत मनात यायचा. पण जसं वय वाढत गेलं तसं कळायला लागलं या विठोबाची सगळी ताकद त्या विटेतच आहे. आणि याच विठ्ठलानं तुझ्या पदरात 2 लेकरं टाकली. एकाला तू पाणी दिलास आणि दुसऱ्याला पाचवं. एकाला हरिपाठ दिलेस आणि दुसऱ्याला नुसता छळ. एकाला दुनिया दिलीस आणि दुसऱ्याला दुनियेतून उठवलं. निंबाळकर बाई आज इतक्या वर्षाला आठवण झाली या पोराची. हे भाऊ भावाची जागा घ्यायला का बदली कामगार वाटलो की काय? हा म्हणजे गरज नव्हती तेव्हा फेकला आणि पाहिजे तेव्हा उचलायला आला. ही बाई असं त्याला आई म्हणते आणि असा खेळ करते आणि तू मुंडी हलवतोय. तुझ्या आईने तुला रस्त्यावर टाकला असता तर तुका आईच्या नावाचे प्लेट्स लावल्यास की काय पण चौकात वाढदिवसाचे. असा तुम्ही कुठलेही राहते पण आज भिकाराची अवकाश नाही तुमची. निघायचून हे चल निघ निघ.